नाशिक महापालिका निवडणुकीच्या संदर्भात भाजपची डोकेदुखी वाढतच चाललेली आहे। महाजनांचे कट्टर समर्थक आता आमने-सामने येत आहेत। दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमध्ये भाजपची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे यांच्यामधला वाद आता आणखी उफाळून आलेला आहे। गिरीश महाजन यांच्या समोर आता आणखी एक अडचणीचा हा काळ उभा राहिलेला आहे। नाशिक पालिका निवडणुकीच्या सगळ्या उमेदवारांच्या नावाच्या घोषणेवरून इतरही सगळ्या बाबींवरून बरंच नाराजी नाट्य झालं। जागा वाटपावरूनही किती नाराजी नाट्य झालं आपण बघितलं आणि आता भाजपची डोकेदुखी या संदर्भाने आणखी वाढतीये। महाजनांचे कट्टर समर्थक आमने-सामने येत आहेत। दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे हेच आता आमने-सामने येत आहेत असं चित्र नाशिकमध्ये निर्माण झालेलं आहे। जागा वाटपासंदर्भातल्या एकावर एक होणाऱ्या बैठका, उमेदवारांची नावं घोषित होण्यासंदर्भात झालेला उशीर आणि नावं घोषित झाल्यानंतर तिथे रंगलेलं नाराजी नाट्य हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं। आणि आता गिरीश महाजन यांच्यासमोर आणखी एक अडचण उभी राहिलेली आहे, ती म्हणजे त्यांचे कट्टर समर्थक असलेले दीपक बडगुजर आणि मुकेश शहाणे आता आमने-सामने आलेले आहेत। त्यांच्यातच वाद निर्माण झालाय, तो आणखी उफाळून आलाय। त्याच्यामुळे पर्यायानं गिरीश महाजन यांची डोकेदुखी आता आणखी वाढलेली आहे।